नमस्कार मित्रांनो, PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना या योजनेत आपल्याला इच्छुक लाभार्थी यांचा सर्वे हा करून घ्यायचा आहे. जर आपल्याकडे पण एक CSC सेंटर असेल, आपण एक केंद्र चालक असाल, तर आपण या ॲपच्या माध्यमातून आपल्याला त्या लाभार्थ्याचा सर्वे हा करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या Google Play Storeवरून PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचे जे काही ॲप आहे, हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि ह्या ॲपची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर हे ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर आपल्याला इथे लेट स्टार्ट यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे CSC व्हेली हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपला येथे CSC ID हा टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये आपला जो काही CSCला मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो नंबर येथे टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा म्हणजेच 2+7 म्हणजेच 9 हे आपल्याला इथे टाकायचे आहे आणि इथे लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन केल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. तर आपल्याला इथे स्टार्ट सर्वे यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे जे काही स्टार मार्क आहे ती माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये आपल्याला त्या लाभार्थीचा मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर त्या लाभार्थीच्या मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे. 6 अंकी OTP टाकल्याच्यानंतर आपल्याला सबमिट करायचे आहे. तर OTP व्हेरीफाईड अशा प्रकारे खाली दाखवेल. त्यानंतर आपल्याला येथे PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना के तहत सोलार इंस्टॉलेशन में रुचि रखता है, तर आपल्याला इथे ड्रॉप डाऊनमधून यस करायचे आहे. त्यानंतर खाली क्या सौर ऊर्जा स्थापना के लिए कंक्रीट की छत अन्य जगह उपलब्ध है, तर ड्रॉप डाऊनमधून आपल्याला यस निवडायचे आहे. त्यानंतर खाली इथे अपार्टमेंट स्वामित्व किराए पर है, तर इथे रेंटेड आहे की ऑन आहे म्हणजे स्वतःचे आहे का भाड्याचे आहे हे आपल्याला निवडायचे आहे. त्यानंतर छत का स्वामित्व साझा या ड्रॉपडाऊनमधून आपलं जर स्वतःचं असेल घर तर ऑन हे आपल्याला निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे उपभोक्ता का नाम आपल्याला त्या लाभार्थीचे नाव येथे टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला खाली येथे स्टेट निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे विद्युत वितरण कंपनी, तर या ड्रॉप डाऊनमधून आपल्याला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन हे ऑप्शन आपल्याला इथे निवडायचे आहे. त्यानंतर इथे कन्झ्युमर नंबर जो काही लाईट बिलवर असतो तो आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे. कन्झ्युमर नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे पाठीमागील 6 महिन्याच्या आतील इलेक्ट्रिसिटी बिल इथे अपलोड करायचे आहे. तर आपण इथे अपलोड फोटो याच्यावर क्लिक केलं तर इथे आपल्या जर गॅलरीमध्ये फोटो असेल तर तो आपण इथे सिलेक्ट करू शकता किंवा इथे टेक फोटो नावाचा ऑप्शन आहे. यावर जर क्लिक केलं तर आपण त्याचा फोटो काढून इथे अपलोड करू शकता. फोटो अपलोड केल्याच्यानंतर येथे ईमेल ID आपण देऊ शकता किंवा ते ऑप्शनल नाही. त्यानंतर येथे आपल्याला सौर स्थापना के लिए उपलब्ध अनुमानित क्षेत्र जेवढे काही क्षेत्र असेल ते आपल्याला इथे फुटामध्ये टाकायचे आहे. 120 फूट 130 फूट जे काही असेल ते आपल्याला इथे टाकायचे आहे. त्यानंतर येथे कंक्रीट की छत किंवा अन्य क्षेत्र का फोटो जहां सोलर पैनल स्थापित किया जा सकता है, येथे आपण फोटो घेऊ शकता
किंवा ते ऑप्शनल नाही. त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर येथे ह्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहे ह्या वाचून आपल्याला सबमिट करायचे आहे. सबमिट केल्याच्या नंतर डाटा सेव्ड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज दाखवेल आणि इथे सक्सेस असे दाखवेल. तर या डॅशबोर्डमध्ये टोटल सर्वे 2 दाखवत आहे. आपण जेवढे पण सर्वे करताल हे ॲप अपडेट झाल्याच्या नंतर येथे आपल्याला आपण जेवढे काही सर्वे केलेले आहे त्याची माहिती येथे दाखवली जाईल.